हाय नमस्कार, कशा आहात तुम्ही? आहे बरेच असाल. श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. माझ्या गोड ताई आणि दादांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आणि आजचा दिवस तुम्हाला खूप शांतीचा, भराभराटीचा, आनंदाचा जावो हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि तुमचे जे काही स्वप्न असतील ते जीवनामध्ये पूर्ण झाले पाहिजे हीच ताई. आता स्वयंपाक वगैरे माझा व्हायचा आहे. बघू शकता कुकर लावलेला आहे. कणिक मळून ठेवलेली आहे. आणि हा माझा चिक्कू आहे. तुम्हाला तर माहीत आहे, हा माझ्याजवळ म्हणजे असतेच कधी ना कधी. जेव्हा जेव्हा मी आठवण आली की याला घेऊन येते घरी. आणि तसं काही नाही, मला 3 भाची आहे. पण एक मोठ्या भावाचा मुलगा तो जास्त येत नाही, शाळा वगैरे आहे त्याच्यामुळे. आणि हा चिकू येत असते. तुम्ही तर पाहताच माझ्यासोबत असतेच हा. आणि याचा मोठा भाऊ आहे एक, तो शाळेत जाते. तर चला आता व्हिडिओची सुरुवात करत आहे. आणि आता सुरुवातीला पहिले देवाचे दिवे वगैरे जे आहे ना ते घासून घेते. पूर्ण भांडे वगैरे नाही घासलेले मी, आणि कारण पूर्ण भांडे वगैरे माझे पहिलेच घासून घेतलेले आहे. आणि ते जे डेली म्हणजे आपले रोजचे यूज होतात ना ते म्हणजे घासत आहे. कारण कसं थोडंसं म्हणजे डोकं वगैरे धुतलं छान. गुरुवार वगैरे होता, गुरुवारचा व्हिडिओ आहे हा. थोडा लेट टाकण्यात येत आहे कारण मला पहिले नॉनव्हेज जे बनवलं होतं त्याचा व्हिडिओ टाकायचा होता, तर मी तो पहिले सोडलेला आहे व्हिडिओ. आणि आता नंतर हा. आणि तसे माझे रोजचे व्हिडिओ नाही आहेत, डेली मी रोजचे नाही टाकत. माझे हप्त्यातून 2 व्हिडिओ वगैरेच येतात. तर कारण एकटीला व्हिडिओ बनवणं, एडिटिंग करणं, व्हॉईस वगैरे देणं हे ते म्हणजे याला तुम्ही पण समजू शकता आणि याला वेळच लागतात. त्याच्यामुळे माझे हप्त्यातून फक्त 2च व्हिडिओ येतात. तर चला मी जे डेली यूजचे जे रोजचे भांडे होते देवाचे घासून घेतलेले छान. आणि माझ्या हाताला कापलेलं पण होतं, ते इतकं झोमत होतं पावडर. तरी पण आता गृहिणी म्हटल्यानंतर थोडं करावंच लागते. तर मी त्याला सेलोटेप वगैरे आहे ना ते गुंडाळून दिला हा बोटाला जिथे लागलं तिथे. आणि आपले भांडे जे होते देवाचे घासून घेतले छान. पूजा वगैरे करून घेतली. झाली माझी पूजा वगैरे. आणि बघू शकता पूजा. आणि गुरुवारी खूप स्पेशल असते माझ्यासाठी. स्पेशल म्हणजे गुरुवारी खूप सारे कामं पण निघतात. आणि देवाचं पूर्णच साफसफाई ते करूनच देवपूजा वगैरे करते मी. रोजचं नाही करत एवढं, आपण साधंच असं पूजा करून घेतो. पण गुरुवार स्पेशल राहते. आणि त्याच्यानंतर करून घेते हार, कारण की गुरुवारी होता माझ्याकडून आरती होती, गजानन महाराजांची आरती होती माझ्याकडून. तर त्याच्यामुळे प्रसाद म्हणजे सर्वजण एक एक गुरुवारी आमच्या इथे करतात. बघू शकता पहिले हार कसा झाला सांगा मला. मी छान माझ्या मिस्टरांनी फुलं आणून दिलेले होते, तर मग मी हार करून घेतला पहिले. आणि हर गुरुवारी एक जण आमच्याकडे आरती करत असतात. तर नंबर आज माझा होता. आणि मी प्रसाद वगैरे छान आणून घेतलेला होता. आणि हार पण करून घेतला. आणि फुलं तर छान म्हणजे फुलं तर मी रोजचेच आणते, पण गुरुवारी जास्तच आणते कारण हार वगैरे करायचे असतात त्याच्यामुळे. आणि रोजचे तर मग 1 दिवस आणले तर 2-3 दिवस चालवते मी फुलं. पण आता मग साफसफाई हे ते करून घेते, कारण हा चिकू जो आहे तो आल्यामुळे मग मस्त्या करते दिवसभर. तर त्याच्यामुळे कचरा झालेला होता, नाहीतर मला डबल झाडू मारायची गरज नसते. आणि छान आता झाडून गिडून घेतलं तरी तो मध्ये करत होता, बघू शकता. आणि तो म्हणजे एवढ्या मस्त्या करते ना, खूपच मस्त्या. पण जेवढ्या मस्त्या करते तेवढा हुशार पण खूप आहे. आणि त्याला जर मोबाईल दिला आणि एकट्याला व्हिडिओ काढ म्हटलं ना, तो एकटा पण व्हिडिओ काढू शकते. आणि त्यांनी काढला पण होता, पण थोडंफार कसं व्यवस्थित नव्हता त्याच्यामुळे मी टाकला नाही. नाहीतर माझी इच्छा होती त्याने काढलेला व्हिडिओ टाका म्हणून. आणि जो बोलते ना तो स्वतः, आणि स्वतः बोलते, त्याला असं सांगावं नाही लागत की मोबाईलमध्ये असं बोल तसं बोल, स्वतःच बोलत होता तो. आणि मी याच्यानंतर कधीतरी त्याला बनवावा लावेल आणि टाकेल व्हिडिओ. आणि चला आता माझं झाडू गिडू पूर्ण मारून घेतलेलं आहे, घर स्वच्छ झालेलं आहे. आणि आता करते मस्त तयारी. आणि तयारी केल्यानंतर त्याला हे समजतच नव्हतं की मला मोबाईलमध्ये दाखवत आहे. तो असा समजत होता की आत्या एकटीच व्हिडिओ काढत आहे, म्हणून तो म्हणते मला पण दाखव ना आत्या मोबाईलमध्ये. म्हणून मी त्याला वरकडेवर घेऊन दाखवलं तुम्हाला. आणि तो मग त्याला शांती वाटली का नाही, मला पण मोबाईलमध्ये दाखवलं. आणि झाली आता छान तयार मस्त. आणि आता करते आरतीची तयारी. आरतीची तयारी म्हणजे आरती काढते. आरती काढल्यानंतर मग आरतीची वेळ होऊन गेलेली होती, खाली जायचं होतं मला आरती करायला.
आणि छान वाटते गुरुवारी. आमच्या इथे खूप गुरुवारी म्हणजे इतकं मस्त करमते ना, छान. म्हणजे आम्ही खाली उतरतो, आरती करते आणि सगळेजण आरतीला उतरतात. आरतीला उतरल्यानंतर गप्पा गोष्टी चालतात. कोणतं काही बोलायचं असलं आपलं तर ते वगैरे बोलणं होऊन जाते. असं काही आम्ही नेहमी खाली उतरत नाही, एकत्र होत नाही. सगळ्या मैत्रिणी वगैरे गुरुवारीच आम्ही भेटतो आणि त्या आरतीच्या नावानेच म्हणजे थोडंफार आरती झाली की गप्पा गोष्टी होतात. त्याच्यामुळे खूप भारी वाटते गुरुवारला. आणि गुरुवारी दिवसभरच कामं असते मला. दिवसभराचे कामं झाले की संध्याकाळचे ते कामं असतात. आणि 8च्या नंतरच आरती होते आमच्याकडे. 8च्या नंतरच आम्ही आरती करतो गजानन महाराजांची. आणि पण मला तर लय भारी वाटते. आणि गुरुवार माझ्यासाठी एवढा स्पेशल दिवस आहे ना, तर मला म्हणजे गुरुवारी खूप, खरंच मी खोटं नाही सांगत, मला खूपच छान वाटते गुरुवार दिवशी. आणि तो चिकू पुन्हा तिथून बोलत होता की आता तू म्हणजे एवढा चिडवते तो, अरे बापरे भयानकच. तू छान दिसत आहे, तू अशी दिसत आहे, तू तशी दिसत आहे, आणि तू लठ्ठ आहे आत्या, किती मोठी दिसून राहिली, असं तसं. एवढंसं बंदर असून एवढं चिडवत होतं मला, म्हणून मी त्याला राखवत होती. आणि त्याचा आवाज जर काढला असताना खरंच तुम्ही म्हटलं असतं की किती बोलते हा म्हणून. आणि बघा आरती वगैरे काढून झालेली आहे. मैसूर पाक बोलवला होता मी आरतीला म्हणजे प्रसादासाठी, आणि छान आरती काढली. आणि हार वगैरे तर मी तुम्हाला दाखवलेलाच आहे, दुपारी बनवला म्हणून हार. तर छान हार बनलेला होता. आणि चला आता जाते मी पूर्ण आरती घेऊन आरतीला खाली. आणि नंतर स्वयंपाक वगैरे करते. आणि सकाळी जो म्हणजे व्हिडिओ काढलेला आहे तो सकाळचा स्वयंपाकाचा होता. तर आता संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे व्हायचाच होता. आणि नंतर मी लग्नाचा थोडाफार तुम्हाला सांगितलं होतं, मी त्या दिवशी लग्नाला गेलेली होती म्हणून. तर चला म्हटलं तुमच्यासोबत थोडं लग्नाचं पण व्हिडिओ शेअर करा. लग्न होतं, थोडं दूरचंच होतं, एकदम म्हणजे हे नव्हतं, माझ्या मावस भावाच्याच काय म्हणतात साड्याचं होतं, चुलत सख्याचंच मामाच्या मुलाचं. तर चला म्हटलं तरी तुमच्यासोबत शेअर करावं थोडंफार. आणि लग्न वगैरे लागून झालेलं होतं, नवरदेव नवरी तर मी दाखवलेच आहे तुम्हाला. आणि आता आमचं झालं फोटो चालू. लेडीजचं लग्नामध्ये गेल्यानंतर काय असते, फोटो, सेल्फ्या, व्हिडिओ हेच चालत असतात. तर आमचं झालं लग्नाचे आता सेल्फ्या व्हिडिओ म्हणजे काढणं चालू. तर आता कसं कोणालाही उत्साह वाटते व्हिडिओमध्ये येण्यासाठी वगैरे, छान. कोणाला आता काही वाटत नाही. पहिले आपण किती शरमत होतो, पण आता कोणालाच काही वाटत नाही त्याच्यामुळे. तर हे माझे वहिनी लोकच आहे आणि ते मधातली माझी आई आहे. ते साईडची बहीण, म्हणजे 3 नाते आहे माझी इथे, आई, वहिनी आणि बहीण, तिन्ही नाते इथे आहे फोटोमध्ये. आणि त्याच्यानंतर मग आम्ही छान फोटो काढून घेतले. आणि फोटो काढल्यानंतर हे जिथे उभं राहिलो होतं आम्ही ते होतं सप्तपदीचं. आता नवरदेव नवरी जायचीच होती, पण आम्हीच पहिले उद्घाटन करून घेतलं फोटोचं. छान तिथे फोटो काढून घेतले सप्तपदीचे, जिथे सजवलं होतं ना सप्तपदी बनते तिथे. तर बघू शकता आनंद एवढं आलं होतं प्रेझेंट त्या मुलीला, बापरे खूप भयानक. म्हणजे तिला एकही वस्तू घ्यावं लागलीच नसेल, लागतच नाही. तर एवढं सारं आनंद आलं होतं तिला. आणि आमच्या इकडे आंधनच म्हणतात, प्रेझेंट कुठे प्रेझेंट म्हणतात. 2 भाषा आहे आणि मी आमच्याकडचीच भाषा बोलते. आणि म्हणजे त्याला 2 व्हीलरसुद्धा आली होती, 2 व्हीलर पण आली होती त्याला. आणि एवढ्या महागाच्या याच्यात एवढं सारं कोणी देत नाही, पण त्या मुलीला खूप काही प्रेझेंट आलेलं होतं. तर चला आता आमचे छान जेवण वगैरे होऊन गेलेले आहे. जेवणाच्या इथे गर्दी असल्यामुळे व्हिडिओ काही दाखवू शकली नाही. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि हां, एक लाईक करायला विसरू नका, कारण व्हिडिओ बघता बघता सर्व लाईक करायचंच विसरून जातात. तर भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. तर घ्या तुम्ही आपली काळजी. बाय सर्वांना.